नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी क्लास गुरु प्रवीण सर आणि पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. कारण आपल्यासाठी एक नवीन सेगमेंट चालू करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे कॉमर्स. आणि कॉमर्समध्ये बेसिकली अकाउंट या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना खूप भीती असते आणि ती भीती आपल्याला आता कमी करायची आहे. आणि ती भीती कमी करायची असेल तर नक्कीच तुम्ही क्लास गुरु प्रवीण सरला फॉलो केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे आणि शेअर केलं पाहिजे. कारण बऱ्याच अशा गरजवंत विद्यार्थी असतील ज्यांना आतापर्यंत अकाउंट समजत नाहीये, कॉमर्स बद्दल समजत नाहीये. तर काय असतं समजून घेऊया कॉमर्स विद्यार्थी मित्रांनो काय असेल आणि कॉमर्समध्ये अकाउंट हा विषय काय असेल. तर बेसिकली आपल्याला जो काम करायचंय ते या विषयावरती करायचंय, अकाउंटन्सी. ओके, आता अकाउंटन्सी मध्ये काय असेल की कॉमर्समध्ये बुक किपिंग अँड अकाउंटन्सी अशा पद्धतीचा एक विषय दिलेला आहे आपल्याला 11वी कॉमर्ससाठी. आणि 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की बुक किपिंग आणि अकाउंटन्सी या दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये जेव्हा आपल्याला खेळायचंय तेव्हा एक लक्षात ठेवायचंय की हा विषय अत्यंत सोपा आहे. आणि अत्यंत सोपा विषय या पद्धतीने आपण समजून घ्यायचंय की याच्यामध्ये दररोज घडणारे आपल्या आयुष्यातले देवाणघेवाणीचे जे ट्रान्झॅक्शन असतील ते सगळे ट्रान्झॅक्शन ते सगळे ट्रान्झॅक्शन ओके या विषयांवरती काम करायचे. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतील की मॉनिटरी असतील, पैशाच्या स्वरूपात असतील. कोणाला आपण किती पैसे दिले, कोणाकडनं किती घेतले, कोणाला आपण काय दिले, कोणाकडनं काय घेतलंय, या विषयांमध्ये आपल्याला काम करायचंय. आणि हे सगळे विषय आपल्याला स्टेप बाय स्टेप आता समजून घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. या विषयामध्ये सुरुवातीचा शब्द जो आपण घेणार होतो आता बुक किपिंग. ओके, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. सो बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आपल्याला काय बघायचं, बेसिकली ट्रान्झॅक्शन. पण ट्रान्झॅक्शन जे होतं त्याला रेकॉर्ड कसं करायचं, काय बघायचंय, रेकॉर्ड सिस्टीम बघायची. म्हणजे ट्रान्झॅक्शन आपल्याला काय करायचे, रेकॉर्ड करायचंय. ओके, त्याची नोंद करायची. मग या सगळ्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे. याच्यामध्ये डेबिट क्रेडिट असेल, ऍसेट्स असेल, लायबिलिटी असेल, या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे. तर आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करतोय. सुरुवातीला आपल्याला बुक किपिंग, व्हॉट इज मीन बाय बुक किपिंग. जर असा क्वेश्चन आला असेल तर तुम्हाला बुक किपिंग म्हणजे काय हे माहिती पाहिजे. आणि जर बुक किपिंग तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बुक किपिंग म्हणजे काय असेल. सो बुक किपिंग इज अन आर्ट. ओके, आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. काय सांगितलंय, बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग. आर्ट ऑफ रेकॉर्डिंग आहे म्हणजे तुम्हाला जे डे टू डे ट्रान्झॅक्शन लिहायचे, कशामध्ये लिहायचे, सेट ऑफ बुक्स. जे बुक्स असेल ना तुम्हाला दिलेलं की ज्याच्यामध्ये दररोज तुमची झालेला खर्च तुम्ही लिहून ठेवताय, काय काय केलेलं आहे दररोज खर्चांमध्ये, कशा पद्धतीने तुम्ही तो खर्च केलाय, त्याला म्हटलं तर सेट ऑफ बुक्स. आणि बिझनेस डिलिंग, स्पेशली एक वर्ड दिलाय, काय दिलाय, बिझनेस डिलिंग. सो व्हॉट इज मीन बाय बिझनेस डिलिंग. सो बिझनेस डिलिंग म्हणजे तुमच्या फायनान्शियल व्यवहारामध्ये तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही कशा पद्धतीने तो खर्च करताय त्याला म्हटलं गेलं बिझनेस डिलिंग. लक्षात आलंय. ही डेफिनेशन आपल्याला सांगितली JR बाटलीबॉय यांनी. नक्कीच हे अकाउंट्स मधले एक एक्सपर्ट्स होते की ज्यांनी प्रोफेसर JR बाटलीबॉय यांनी डेफिनेशन आपल्याला सांगितली. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायचंय की सुरुवातीला फीचर्स. ओके, फीचर्स ऑफ बुक किपिंग. मग आता फीचर्स ऑफ बुक किपिंग मध्ये काय आपल्याला एक एक गोष्ट समजून घ्यायची की सुरुवातीला त्यांनी पहिला जो पॉईंट दिला आपल्याला. ओके, सुरुवातीला आपल्याला त्यांनी सांगितलंय की बुक किपिंग. ओके, सो बुक किपिंग मध्ये त्यांनी सांगितलंय की इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग. काय सांगितलंय, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे. बघा काय सांगितलंय, डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे दररोज व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात, बिझनेस ट्रान्झॅक्शन, घरगुती व्यवहार नाही तर जे बिझनेस साठी ट्रान्झॅक्शन होतात ते आपल्याला काय करायचंय, रेकॉर्ड करायचंय. सेकंड टॉपिक आपल्याला सांगितलंय ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. काय सांगितलंय सेकंड, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. थर्ड, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर फॉर स्पेसिफिक पिरियड. काय सांगितलंय, स्पेसिफिक पिरियड साठीच ते रेकॉर्ड करायचंय. म्हणजे फायनान्शियल इयर मध्ये एप्रिल पासून तर मार्च मध्ये किंवा मंथ वाईज. बघा ट्रान्झॅक्शन करण्याच्या पद्धती असतात. एकतर आपलं फायनान्शियल 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत असतं. पण बुक किपिंग मध्ये जनरली मंथ वाईज ट्रान्झॅक्शन असतात. एका महिन्यामध्ये होणारे ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड ठेवलं जातं. सो स्पेसिफिक पिरियड मध्ये अँड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. कशासाठी,
फ्युचर रेफरन्सेस आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे. रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स काय सांगितलं, रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. काय सांगितलंय, रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे जे रूल्स आपण यूज करणार आहे हे सायंटिफिकली बरोबर असले पाहिजे. आपल्याला पाहिजे ते रूल्स आपल्याला यूज करायचे नाहीये. जर अकाउंट्स मध्ये जे डिस्क्लोज केले आहेत ते सगळे रूल्स आपल्याला याच्यामध्ये वापरायचे. ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पुढच्या पार्टमध्ये नक्की बघणार आहोत डिटेलमध्ये. आता फक्त आपल्याला फीचर्स बघायचे आहेत. काय की जे जे विचारले, कारण 5 मार्क्ससाठी एखादी क्वेश्चन विचारला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की फीचर्स ऑफ बुक किपिंग. मग जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा तुम्हाला हे सगळे प्रॉपर राईट नोट डाऊन करावे लागतील, त्या पेपरमध्ये लिहावे लागतील, तरच तुम्हाला मार्क्स मिळतील. याच्यानंतर इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. कशा पद्धतीने लिहायचे, सायंटिफिकली लिहायची. म्हणजे जी पद्धत जी मेथड आपल्याला अकाउंट्स मध्ये शिकवली गेली ती बरोबर लिहायची. नाहीतर व्यवहार सुरू होण्याच्या अगोदर ॲसेंट टाइम मध्ये तुम्हाला माहिती प्राचीन काळामध्ये काय व्हायचं की आपण देवाणघेवाण कशा पद्धतीने करायचो की तुम्ही मला कुठला तरी एक छोटासा पार्ट द्या, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला एखादी छोटासा पार्ट परत करू. म्हणजे तेव्हा त्याची नोंद नव्हती किंवा वस्तूच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होती. पण आता आपल्याला जे ट्रान्झॅक्शन करायचे ते सायंटिफिकली करायचे, त्याची प्रॉपर रेकॉर्ड ठेवायचे. म्हणून आपल्याला बुक किपिंगचे फीचर समजून घेणं फार महत्वाचे होते. याच्यानंतर याच्यामध्ये जो इम्पॉर्टन्स दिलेत बघा, याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग जो पुढचा महत्वाचा भाग आहे तो ऑब्जेक्टिव्ह सांगितलाय. म्हणजे आपल्याला फीचर्स माहितीये की बुक किपिंग आपल्याला का करायचे. मग आता ऑब्जेक्टिव्ह की कोणत्या अशा गोष्टी होत्या की ज्या आपल्याला याच्यामधून साध्य करायचे. मग कोणत्या करायच्या ते याच्यामध्ये कीप अ कम्प्लीट ॲक्युरेट रेकॉर्ड. काय करायचंय याच्यामधला महत्वाचा वर्ड होता ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. बघा पुन्हा पुन्हा एक शब्द तुमच्या समोर होते की ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक ऑर्डरली अँड लॉजिकली मॅनर. काहीही कुठेही लिहायचं नाही, ते व्यवस्थित मांडणी करायची बुक किपिंग मध्ये. त्याच्यानंतर सेकंड, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. काय सांगितलंय, डेट वाईज. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 1 तारखेला झालेला ट्रान्झॅक्शन हे 1 तारखेलाच रेकॉर्ड झालं पाहिजे. 5 तारखेला झालेलं ट्रान्झॅक्शन हे 5 तारखेलाच झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही दिवसभरामध्ये महिनाभर एखादी ट्रान्झॅक्शन करणार, 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन 2 तारखेला, 8 तारखेचं ट्रान्झॅक्शन 3 तारखेला, असं चालणार नाही. प्रॉपर आपल्याला करायचे. प्रॉपर बुक किपिंग सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड. काय करतंय आपल्याला, परमनंट रेकॉर्ड करतंय. परमनंट रेकॉर्ड म्हणजे ते कधीही आपल्याला मिटवता येणार नाही. ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, पैशाच्या स्वरूपात होणारे सगळे व्यवहार हे योग्य पद्धतीने आपल्याला आणि परमनंट वेळेसाठी ठेवायचे. म्हणजे भविष्यामध्ये जर आपल्याला गरज पडली तर आपल्याला सांगता आला पाहिजे की ह्या पद्धतीचा व्यवहार ह्या दिवशी आपला झालेला होता. अँड एंटरप्राइजेस बिझनेस अँड इट कॅन बी प्रोड्यूस ओके ॲज एव्हिडन्स. ओके, फार महत्वाचा विषय की ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग मध्ये आपल्याला एव्हिडन्स म्हणून ह्या गोष्टी वापरता येतात. म्हणजे रेकॉर्डेड केलेल्या सगळ्या गोष्टी ॲज अ एव्हिडन्स ह्या मान्य केल्या जातात. म्हणून ऑब्जेक्टिव्ह आर व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यानंतर काही महत्वाचे अजून ऑब्जेक्टिव्ह आहेत, याच्यामध्ये आपण ते बघूया की याच्यामध्ये. सो विद्यार्थी मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह जे पाहिले आपण की डेट वाईज आपल्याला बरोबर बघायचे. याच्यामध्ये काही महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह दिले की टू नो द प्रॉफिट ऑर लॉसेस. महत्वाचा विषय की एखादी व्यवसाय जर आपण चालू करत असाल आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय हे कसं करणार, जर त्याची व्यवस्थित नोंद ठेवलेली असेल, म्हणजे बुक किपिंग ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचं. देन बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर, टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज. आपल्याकडे किती ॲसेट्स आहेत, कशा पद्धतीच्या लायबिलिटीज आहेत. लायबिलिटी म्हणजे आपल्याला लोकांना काय द्यायचंय, ॲसेट म्हणजे आपल्याकडे असलेली संपत्ती ही कशा पद्धतीने आपल्या एंटरप्राइजेसमध्ये आहे म्हणजे व्यवसायामध्ये आहे हे व्यवस्थित समजून घ्यायचंय. अँड टू नो द व्हॉट द बिझनेस ओज. ओके, लोकांची काय देणी असतील, लोकांकडनं आपण काय घेतलं असेल, हे सगळं आपल्याला कोण समजून सांगतंय, तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. हे सगळ्यांची माहिती व्यवस्थितपणे आपल्याला दिली आहे. याचा व्यवस्थित अभ्यास करा, कारण 5 मार्क्ससाठी एक क्वेश्चन विचारला जातो. एकतर तुम्हाला फीचर्स विचारले जातील किंवा ऑब्जेक्टिव्ह विचारले जातील आणि त्यासोबत तुम्हाला डेफिनेशन नक्की लक्षात ठेवायची आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर पार्ट 2 मध्ये आपण काय करणार आहे की अकाउंटिंग बद्दल डिस्कस करणार आहे. कारण बुक किपिंग हा सेपरेट एक पार्ट होता, करेक्ट. पण बुक किपिंग मध्ये आपल्याला ज्या पद्धतीने समजून घ्यायचंय की आपण काय पाहिलं आता, याच्या अगोदर बुक किपिंग मध्ये आपण फीचर्स पाहिले, याच्यानंतर आपण काय पाहिलं, ऑब्जेक्टिव्ह पाहिले.
आता याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स पण बघायचे. ओके, 2 पार्टमध्ये आपण हा विषय समजावून सांगतोय. पहिल्या पार्टमध्ये आपण फक्त बुक किपिंग बद्दल डिस्कशन करणार आहे आणि पुढचा जो विषय असेल तो असेल आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये बघा, बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस अँड द प्रोग्रेस प्रिव्हियस इयर. म्हणजे मागच्या वर्षात आणि आत्ताच्या वर्षांमध्ये आपल्या व्यवसायामध्ये काय बदल झाला हा पण आपल्याला समजून घ्यायचा आहे. टू कम्पेअर इट्स फायनान्शियल रिझल्ट्स. बरोबर आहे, मागच्या वर्षी जो प्रॉफिट झाला असेल त्याच्यानुसार आताच्या वर्षामध्ये प्रॉफिटमध्ये वाढ झालाय की नाही झालाय हे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंगमुळे व्यवस्थित लक्षात येईल. नंतर आपण बघूया इम्पॉर्टन्स, फार महत्वाचा विषय, याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या विषयामध्ये बघायचंय की सगळ्यात अगोदर आपल्याला सांगितलंय रेकॉर्ड. काय सांगितलंय? रेकॉर्ड. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग का गरजेचं आहे? सो रेकॉर्ड, इट इज नॉट पॉसिबल टू एनीवन टू रिमेंबर ऑल द ट्रान्झॅक्शन्स. ओके, बट द बुक किपिंग मेंटेन रेकॉर्ड्स. काय सांगितलंय? बुक किपिंग मेंटेन रेकॉर्ड्स. आपल्याला सगळे ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवणं शक्य नाहीये आणि हे जर सगळे ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवणं शक्य नसेल तर आपल्याला कुठेतरी राईट डाऊन करावं लागेल, नोट डाऊन करावं लागेल. दॅट्स वाय बुक किपिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन परमनंटली. बघा कशा पद्धतीने? परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन झाले, जे व्यवहार फायनान्शियल इयर मध्ये झाले, आपल्या व्यवसायासाठी झाले, ते सगळे आपल्याला काय करायचे? रेकॉर्ड करून ठेवायचे. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट, फायनान्शियल इन्फॉर्मेशन. रेकॉर्ड करताना आपल्याला जी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असली पाहिजे ती कसली असली पाहिजे? फक्त फायनान्शियल असली पाहिजे. बरोबर आहे. मग बुक किपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट अँड लॉस. बघा कुठली इन्फॉर्मेशन? किती प्रॉफिट झालाय, किती लॉस झालाय, आपल्याकडे किती ऍसेट्स आहे, कशी लायबिलिटी, इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक्स. बरोबर आहे. लायबिलिटी, इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक्स हे सगळं आपल्या व्यवसायामध्ये असतं की आपल्याकडे आता उपलब्ध साधन संपत्ती किती आहे, इन्व्हेस्टमेंट आपण किती केली त्याच्यावरती, या सगळ्यांची आपल्याला काय फायनान्शियल इन्फॉर्मेशन ठेवायची. हा सेकंड महत्वाचा पार्ट याच्यामधला म्हटला जाईल. थर्ड, डिसिजन मेकिंग. बघा बुक किपिंग मध्ये काय होतं माहिती का? तुम्ही डिसिजन घेतात. डिसिजन कशासाठी घेतला जातो विद्यार्थी मित्रांनो माहिती का? डिसिजन की आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं की नाही करायचं, हा बिझनेस आपला सक्सेसफुल असेल की नाही, याच्यासाठी डिसिजन मेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये बुक किपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. कारण आपल्याला कळतं की आपण फक्त इन्व्हेस्ट करतोय आणि त्यातून कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट येत नाहीये. नंतर आपल्याला त्या बिझनेसवरती कंट्रोलिंग करता येते. कंट्रोलिंग म्हणजे काय? की जास्त जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर इन्व्हेस्टमेंट ओव्हर न होता त्याला आपण हळूहळू कमी करतो. म्हणजे काय होतंय की एक्झिक्युटिव्ह ऑफ द बिझनेसमॅन. विद्यार्थी मित्रांनो बघा, एक्झिक्युटिव्ह ऑफ द बिझनेस टू कंट्रोल ऍक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. छोट्या छोट्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, कुठे पैसे खर्च करायचे, कुठे नाही खर्च करायचा, किंवा अनवॉन्टेड खूप सारे एक्सपेन्सेस होत असतील ते आपल्याला कंट्रोल करता येतील. नेक्स्ट, एव्हिडन्स. ओके, एव्हिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कोणत्याही ठिकाणी आपल्याला पुरावा द्यावा लागतो आणि कायदेशीर त्याला मान्यता दिलेली आहे. सो बिझनेसमॅन नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स. काय असतं? त्याला फायनान्शियल एव्हिडन्स गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला जर आपण पैसे दिले असतील आणि त्याने आपल्याला परत नाही दिले, किंवा कोणाच्या आपल्याकडे असेल आणि तो जास्त मागत असेल, तर कोर्टमध्ये काय सांगितलंय की ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट, जर कुठलाही वाद झाला असेल तर आपल्याला एव्हिडन्स म्हणून ह्या गोष्टी यूज करता येतील. म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग आपल्याला सांगितलंय. आणि लास्ट, टॅक्स लायबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. अख्खं जग याच्यावरती चालते, अख्खं अकाउंटंट सिस्टीम याच्यावरती चालते की बुक किपिंग इज अ युजफुल. ओके, बुक किपिंग इज अ युजफुल टू फाइंड आउट द टॅक्स लायबिलिटी. ओके, आपल्याला सरकारला किती टॅक्स भरायचा आहे, गव्हर्नमेंटला किती टॅक्स भरायचा आहे, इन्कम टॅक्स जे कमवलेलं असेल ना त्याच्यावरती आपल्याला किती टॅक्स द्यायचा आहे, जी आपल्याकडे प्रॉपर्टी असेल ना त्या प्रॉपर्टीवरती आपल्याला टॅक्स किती द्यायचा आहे. ओके, जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हे सगळ्या प्रकारचे टॅक्सेस आपण गव्हर्नमेंटला किती पे करतो हे सगळं आपल्याला बुक किपिंग वरनं व्यवस्थित लक्षात येईल. सो विद्यार्थी मित्रांनो, की अकाउंटन्सीसाठी तुम्हाला पार्ट 2 नक्की बघावं लागेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.